आणि त्यांनी आता आजच्या दिवसातील सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. खुनीसमोर त्यांची लढत होते आहे. पंकज आणि भावेश अशी सलामीची जोडी जय वाघोबा लाभ संघाची मैदानामध्ये सज्ज आहे. गोलंदाजी करण्यासाठी खुनी संघाचा सलामीचा गोलंदाज दीपक उंचपुरा. दीपक याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि चेंडू थोडासा सराव करताना दीपक दिसतोय. पंकज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. दीपक समोर. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक काहीसा डीप, एक गलीमध्ये खिलाडी आणि एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ असे सर्कलच्या आतमध्ये असलेले दोन क्षेत्ररक्षण ऑफ साईडच्या दिशेने एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, तर दुसरा लॉंग ऑफ सीमारेषेवर तैनात केलेला खिलाडी. त्यानंतर ऑन साईडच्या दिशेने यावेळेस दीपक पुन्हा एकदा शॉट टाकेला. चेंडू सुंदर चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा फसलेत. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेले आपल्या टीमच्या खात्यामध्ये आणि संघाचं स्कोरिंग सुरू केले बिनबाद 1. दीपक पुन्हा एकदा चेंडू फेकीसाठी सज्ज होतोय. यावेळेस भावेश असणार आहे. जय वाघोबा लाभ संघाचा हा एक सलामीचा धडाडीचा फलंदाज, एक चांगला फलंदाज आहे. जर भावेशबद्दल विचार केला तर भावेश निश्चितच करून एक चांगल्या फॉर्ममध्ये आपल्या संघासाठी एक जमेची बाजू आहे की भावेशमध्ये चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे, ताकद आहे. आणि पुन्हा एकदा भावेश सरसावतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो मात्र प्रयत्न फसतो आणि चेंडू वाईट होतो अशी खूनपंच करतायत. धावसंख्येमध्ये भर पडते बिनबाद 2. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर म्हटल्यानंतर स्वाभाविक तो वाईटच असतोय आणि पंचांनी लगेचच खून केली. चेंडू वाईट घोषित केला आणि एका धावेची भर पडली संघाच्या खात्यामध्ये. दीपक पुन्हा एकदा भावेशसाठी. यावेळेस ओरपूट चेंडू बॉलरच्या डोक्यावरनं ड्राईव्ह करण्यात यश आले. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. मिड ऑन लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्याच्यावर 4 धावा मिळाल्या, जिथे फक्त एकच धाव मिळणार होती. मात्र थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये 3 धावा एक्स्ट्रा बहाल केल्या गेल्या. 4 धावांची संघाची धावसंख्या वाढते बिनबाद 6. तोच भावेश पुन्हा एकदा एका चौकारणीशी आपलं खातं खोलतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपक समोर फलंदाजी करण्यासाठी. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू मात्र ह्यावेळेस चेंडूला व्यवस्थित खेळण्यात यश आले. पहिली धाव तर अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी प्रयत्न आहे मात्र पंकज याने भावेशला माघारी पाठवलेला आहे. अन्यथा एक विकेट पटकवण्याची प्रयत्न चालू होता खुनी संघाच्या सहकार्यांचा, मात्र तसं काही चित्र झालेलं नाही. एक चांगला निर्णय पंकज यांचा म्हणावा लागेल की 2 धावेसाठी त्यांनी प्रयत्न केला नाही. भावेश सरसावला होता दुसऱ्या धावेसाठी. 1ने धावफलक पुढे सरकतोय. 7 या अंकावर जय वाघोबा लाभ संघाचा. दीपक पुन्हा एकदा पंकजसाठी आणि ह्या वेळेस पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झालेला नाही. बाकीचा उर्वरित काम यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाने चेंडू अडवून पूर्ण केलेला आहे आणि चेंडू परत केलेला आहे आपल्या गोलंदाजाच्या हातामध्ये. बिनबाद 7 अशी सुरुवात आहे जय वाघोबा लाभ संघाची नाणेफेकी जिंकल्यानंतर. यावेळेस ओरपीट चेंडू आणि चेंडूला स्विंग करण्यात आला. हवेत उंच उडलेला झेल टिपण्यात येतोय. अप्रतिम झेल. 10-15 पावलं पलत येऊन त्यांनी शेवटच्या क्षणी आपले हात झेपावले आणि 2 अंगठ्यांच्या बलबुद्धीवर त्यांनी आपला कॅच पकडलाय, चेंडू पकडलेला आहे आणि पंकज याला तंबूचा रस्ता दाखवलाय. एक बाद 7 अशी जय वाघोबा लाभ संघाची सुरुवात. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आकाश.
3 षटकांचा हा सामना आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना लाभसंघाची धावसंख्या आहे 1-7. यावेळेस दीपक पुन्हा एकदा एक सफलता प्राप्त केल्यानंतर थोडासा हौसला बुलंद होताना दिसतो दीपक याचा. छान चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू निघून जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहावयास मिळतोय. अशा प्रकारे षटक पूर्ण झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 जय वाघोबा संघाची नाणेफेकी जिंकल्यानंतर जी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या संघनायकांनी, तर तसं चित्र जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये समसमान नेट टू नेट फाईट म्हणावी लागेल दोघांमध्ये. गोलंदाजी सुद्धा चांगली झालेली दिसते आणि फलंदाजी सुद्धा चांगली झालेली दिसते. 7 धावा आहेत. एक फलंदाज बाद झाले. दुसरे षटक घेऊन येणारा गोलंदाज कोण आहे खुनी संघाकडनं पाहायचं आहे. 3 क्षेत्ररक्षणामध्ये बातचीत होते आणि एकावर त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वासू गोलंदाज कोण असणार आहे. मानसवर विश्वास ठेवलेला आहे दुसरा गोलंदाज मानस. आणि मानस समोर फलंदाज असणार आहे भावेश. भावेश आणि आकाश ही जय वाघोबा संघाची एक तडफदार शैलीदार फलंदाज दोन्ही आणि त्यांच्यावर मोठी मदार असणार आहे मानस भावेशसाठी. भावेश यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करण्यात येत झाले. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये निघून जातो. लॉंग लॉंगचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. एकाच धाव्यावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 1नी धावफलक पुढे सरकला जातो. 1-8. दोन्ही फलंदाजामध्ये काहीसा कानमंत्र एक दुसऱ्याला दिला जातोय आणि लगेचच आपापली जागा घेत आहेत. मानस पुन्हा एकदा आकाशसाठी शॉट टाकला. चेंडूला हवेत उंचावण्यात भिरकवण्यात यश आले. पहिली धाव अतिशय वेगात घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण चेंडू फेकी सुंदर होते. 1नी धावफलक पुढे सरकला जातो जय वाघोबा लाभ संघाचा. 1-9. एक बाद 9. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना मानस पुन्हा एकदा भावेशसाठी रिव्हर्स स्वीपसाठी पुढे सरसावल्यात अगोदरच, मात्र चकलेत फसलेत आणि चेंडू निर्धाव होतोय. अक्षरशः दोन्ही फलंदाजांना मानसाने बांधून ठेवलेले आहेत. कुठल्या प्रकारे धाव देण्याचा मोठा फटका मारण्याची संधी मिळत नाहीत दोन्ही फलंदाजांना. निश्चितच करून चांगली गोलंदाजी मानस यांच्याकडनं पाहाव्यास मिळते. चांगला गोलंदाज आहे आपल्या खुनी संघाचा. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळले आहेत आणि 3 चेंडूवर फक्त 2 धावा त्यांनी बहाल केलेल्या आहेत. यावेळेस छान चेंडू आणि चेंडूला क्लिक करण्यात यश आले पहिली आणि यावेळेस थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू क्षेत्ररक्षणाला चकवून फसवून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4नी धाव फलक पुढे सरकला जातो जय वाघोबा लाभ संघाचा 13 या धावसंख्येवर. चेंडू जर अडवला असता तर एकच धाव मिळाली असती, मात्र अतिशय जोसात आणि होसात क्षेत्ररक्षण आला आणि त्याला चकवून चेंडू फसवून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. फटका पण चांगला होता, सुरेख फटका होता, क्लिकचा मोठा फटका होता. मानस पुन्हा एकदा आपले गोलंदाजीवर सज्ज होतोय. काहीसा आपलं पद्धतचलितलं चुकला आणि पुन्हा एकदा तयार होतो आपल्या धावपट्टीवर. 10-12 पावलांचा रनअप. यावेळेस फुलटॉस चेंडू स्विंग करण्यात आलेला चेंडू हवेत आहे आणि सरळ निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या भराभर वाढतीये. जय वाघोबा लाभ संघाची 1 बाद 20. मानस याने थोडीशी चूक केली. एक फुलटॉस चेंडू टाकला. मी मगाशीच म्हटलं होतं की भावेश मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे, कुठल्याही प्रकारे चूक करणार नाही आणि अशा फलंदाजाच्या ओघात जर आपण एखादे फुलटॉस चेंडू किंवा शॉर्ट चेंडू टाकले तर त्याचा निश्चितच फायदा घेतील फलंदाज. आणि तसंच चित्र मागच्या 2 चेंडूमध्ये आपल्यास पाहावयास मिळालं.
धावसंख्या झालेले 1 बाद 20. थोडासा चेंडू फुलटॉस होता आणि त्या फुलटॉस चेंडूवर थोडंसं फलंदाजाने ॲक्शन घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथेशी चेक केला जातोय. थोडासा विलंब होतोय आणि नो चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या 21 होते. 1 बाद 21 आणि फ्री हिटची नामी संधी, मोठी संधी भावेशाला मिळणार आहे. 21 धावसंख्या झालेली आहे. अरे नो बॉलची आली नाही एक्स्ट्रा आता. धाव संख्या 20. मानस मला वाटते फीटचा चेंडू असणार आहे सर. मानस पुन्हा एकदा आणि फीटचा चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने दिशा देण्यात आली आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. एकच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 21. लाप आणि खुनी दोन संघामध्ये आजच्या या पहिल्या दिवसातील दुसरी सेमीफायनलची लढत होते. याच्या अगोदर जर बघितला तर फायनलमध्ये आई गावदेवी पारिवली संघाने प्रवेश केले आजच्या दिवसासाठी. मानस पुन्हा एकदा सागरसाठी छान चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा वसली घेणारा चेंडू एष्ट्यांच्या मागे सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक बाद 21. थोडासा संत क्रिकेट चाललेलं आहे आणि जर वेले संदर्भात जर बोलायला झालं तर पंचांनी त्यांची जसं चर्चा करायची खूप वेळ घेत आहेत क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक. वेले संदर्भात थोडंसं सहकार्य करा, कारण शेवटचा अंतिम एक सामना आजच्या दिवसातील होणार आहे. चालू सामन्यातील विजयी संघ आई गावदेवी पारिवली संघासमोर लढणार आहे आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीसाठी. तर गोलंदाज नवीन गोलंदाजाला पाचारण करण्यात येतोय आणि तो गोलंदाज असणार आहे रत्नराज. धावसंख्या आहे 1 बाद 21. जयेंद्र रथ गुरुजी वज्रेश्री, आपण कुठे असाल आपण मंचावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. जयेंद्र रथ गुरुजी वज्रेश्री यांना विनंती असेल, आयोजकांकडून विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतोय खुनी संघाकडनं विजयेंद्र रथ आणि फलंदाज असेल भावेश. रत्नराज
आणि रत्नराज आपल्या नावाला स्वरूपण गोलंदाजी करावी लागणार आहे भावेशसाठी. शॉट टाकेला चेंडू हवेत उंच उडायला झेल आहे आणि यावेळेस गोलंदाज स्वतः झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र असफल होतोय. आणि दुसरी धाव घेण्याचा घातकी प्रयत्न होतोय, मात्र फेकी खराब होते. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होत आहेत संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 23 या आकड्यावर. 1 बाद 23. रत्नराज पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय, कारण एक उंच उडायला झेल होता, त्यांनी टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिशय उंच उडायला झेल होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता तो आणि तो झेल सुटला आणि फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा रत्नराज आणि यावेळेस चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने रेंगाळतो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न सफल होतोय दोन्ही फलंदाजाचा. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होते. 2 धावांशी संघाची धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 25. जय वाघोबा लाभ संघाची स्थिती थोडीशी समाधानकारक स्थिती म्हणावी लागेल, कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यानंतर बघितलं तर पहिले 2 चेंडू झाले आणि 25 धावसंख्या झालेली आहे. रत्नराज पुन्हा एकदा शॉट टाकला, चेंडू उंचावरून टोलण्यात यश आले, चेंडू हवेत आहे आणि 2 फलंदाजांच्या मधनं चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. 1 बाद 29. आता मात्र जय वाघोबा लाभ संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला दिसतोय, कारण जय वाघोबा लाभ संघाकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. खास करून भावेश आणि आकाश आणि चेतन असे 3 गोलंदाज निश्चितच करून एकदम चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांच्या क्षमता आहे आपल्या मनगटाच्या बलावर सामना फिरवण्याची. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हवेत भिरकावून देण्याचा प्रयत्न, काहीसा वेगात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन वेस्टांच्या मागे जाऊन विसावतोय आणि अशा प्रकारे भावेश बाद होतोय, दुसरा फलंदाज बाद होतोय. दोन बाद 29. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे उर्वरित काही चेंडू यायचे बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येऊन ठेपलाय प्रणय. रत्नदीप गोलंदाजी करण्यासाठी आपल्या धावपट्टीवर सज्ज आहे. 17-18 पावलांचा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी प्रणय सज्ज आहे. सुरेख चेंडू, हलके चेंडूला पुश केलेला आहे आणि स्ट्रोकच्या सहाऱ्याने दोन्ही फलंदाजांनी एकामेकाला इशारा केलेला आणि 1 धाव पूर्ण केलेले. 1 धावफलक पुढे सरकला जातो. जय वाघोबा लाभ संघाची धावसंख्या वाढते. 2 बाद 30. जय वाघोबा लाभ संघाच्या बारीचं शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार आला तर जय वाघोबा लाभ संघ आणखी मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल, यात काही शंका नाही. खराब चेंडू, यावेळेस फटका मारण्याची एक नामी संधी होती, हुक करण्याची मोठी संधी होती, मात्र ती संधी त्यांनी दौडल्याने अशा प्रकारे एक निर्धाव चेंडू निघून जातोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर धावसंख्या झालेली आहे 30.
आणि 31 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे खुनी संघासमोर पहिल्या 3 षटकामध्ये. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 संघामध्ये जी चालू असलेली लढत आहे, लाभ संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाच्या जोरावर बलावर पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 30 अशी धावसंख्या झाली आणि 3 षटकामध्ये खुनी संघासमोर 31 धावांचं त्यांनी आव्हान ठेवलेलं आहे. तसं जर बघितलं दोन्ही संघांकडे चित्र जर बघितलं, एक दोघांकडे क्षमता आहे, नेट टू नेट दोघांमध्ये फाईट आहे आणि जवळजवळ 10 रन प्रतीच्या सरासरीने सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे खुनी संघाला. लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होते, लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने खुनी संघ करतोय आणि लक्ष्याच्या आतमध्ये जय वाघोबा लाभ संघ कसा आला घालतो खुनी संघाला, या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय रोहन पाटील सरांना. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सामन्याची स्थिती एकदम मजबूत स्थितीमध्ये आहे आणि एक संघ जर आपण पाहिला थोडासा नाजूक स्थितीमध्ये आहे. सामन्याला सुरुवात जरी झालेली नसली तरी सुद्धा दोन्ही संघ मनामध्ये जी घालमेल आहे, मनामध्ये काही विचार आहेत, ते विचार प्रखरपणे मांडण्याकरता खेळाच्या उद्देशाने कशा रीतीने खेळ दाखवतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे. गोलंदाजी करण्याकरता भावेश बॉलिंग ट्रॅकवरती आणि उंच पुरासा फलंदाज आपण पाहतोय. विनोद खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यासमोर रत्नराज. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, पण मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा येईल. धावसंख्या 1 या अंकावरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये. फलंदाज विनोद याचं लेग बाईचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र फलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल रत्नराज. गोलंदाज भावेश
ऑन अ बॉलिंग ट्रॅक, शॉर्ट रनअप. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय रत्नराज याच्या माध्यमातून आणि अगदीच चुकीला माफी नाही. तू मैमे पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. भविष्याच्या वेगवान गोलंदाजीचा सामना कसा करावा अगदी त्याचा अभ्यास मागच्या सामन्यामध्ये मैदानाच्या बाहेरून रत्नराज आणि त्यांच्या सहकार्याने अगदीच केला असावा. कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने नामी संधी मिळाली होती जर्मन खुनी बी या संघाला, ज्या रीतीने त्यांनी प्रयत्न केले होते तेच प्रयत्न आता मात्र यशस्वीरित्या ठरवायचे आहेत. पण प्रयत्न न साथ कितपर्यंत मिळेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि अगदीच जर आपण विचार केला तर दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे शेवटपर्यंत लढत देण्याची. आणि लढत देता देता नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने मिळेल येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती भन्नाट वेग, फटका फसलाय, यष्टीरक्षक चेंडू खाली, सेफ हँड. विनोद बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. लोगों को कहने दो वळूया सामन्याकडे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. मागच्याच सामन्याचं एक रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 31 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि आताच्या सामन्यामध्ये चालू सामन्यामध्ये सुद्धा तीच काहीशी परिस्थिती. गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय आणि जर संध्याकाळच्या सत्राचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तर जसा जसा दिवस हळूहळू पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो तसा तसा दिवसचा गणित जर आपण एक जमेची बाजू एक धाव जोडली जाईल तशा त्या रीतीने इथून मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाजाकरिता नंदनवन खेळपट्टी पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये तरी खूप कमी पाहायला मिळाला. फलंदाजी करता रत्नराज. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल आणि अगदीच चित्त्याची चपळाई पाहायला मिळते. फलंदाज रत्नराज याच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत. एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीने 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता आता मात्र जर आपण विचार केला तर भावेश अजूनही 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. बॅक टू बॅक मॅचमध्ये जर आपण विचार केला तर मॅचमध्ये सामन्यामध्ये परतायचं असेल, या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र एक जमेची बाजू, एक जमेची भूमिका, ती म्हणजे या षटकामध्ये मोठे फटके येणं अनिवार्य असणार आहे. भविष्याचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करत 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. म्हणजे एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची कामगिरी ती मात्र भावेशाने केलेली आहे.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 5 धावा, 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र शॉर्ट पोल निघून चाललाय चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. जय जय विकेटचं पतन होईल आणि अशा रीतीने मॅचमध्ये इथून मात्र जर आपण पाहिलं तर जमेची बाजू साकारली जाते. गोलंदाज आकाश याच्या माध्यमातून बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेलेला आहे. एका धावेकरता 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. एकूण एकंदर या मॅचमध्ये परतायचं आहे. जय हनुमान बी खोनी या संघाला तर अगदीच महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे अगदीच मोठे फटके येणं बंधनकारक आहे. खेळपट्टीवरती रत्नराज भोईर याच्या बॅटमधनं चेंडू निघून चाललाय. हाय अँड हँडसम प्रेक्षकांच्या भेटी करता षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले. फलकावरती षटकाराच्या मदतीनं 12 या अंकावरती जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र या षटकाराच्या मदतीने समीकरण बदललेलं आहे. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे उर्वरित 8 चेंडूंमध्ये. वॉड मॅच. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र तडाखेबंद फटका निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. असरदार, बहारदार, धमाकेदार षटकार. षटकार. सात चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. षटकाराने समीकरण बदललेलं आहे. रत्नराज खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र एक स्टायलिश फटका निघून चाललाय चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीतची नामी संधी आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. पाहिजे तेवढ्या मी बाद. क्या तुला पाहिजे तेवढ्या वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती 20 या अंकावर
जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाज चेतन पाटील बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार गोलंदाजी हाताळायची आहे. जमेची बाजू जर आपण पाहिली, बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. लाभ संघाला विनंती आहे, आयोजक सूचना करतायत, कृपया जरा घाई करा. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, कारण की अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 5:20 झालेली आहे, त्याची आपण नोंद घ्या. यावेळेस मात्र फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र चेतन पाटील याच्याकडनं चूक होणार नाही. एक प्राइज विकेट विल बी द टेकन. रत्नराज भोईर बॅक टू द डग आउट. धावसंख्या जाऊन पोहोचलेले फलकावरती 20 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. नवीन फलंदाज कल्पेश खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. पण नाटवेक यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संगम नाही. चेंडू निघून चाललाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर प्रोटेक्शन चांगलं आहे. आणि अगदीच जर पाहिलं जमेची बाजू म्हणजे 2 क्षेत्ररक्षक बॅकवर्ड झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. ते 2 जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. जोपर्यंत फलंदाज रत्नराज भोईर खेळपट्टीवर तो होता तोपर्यंत धोक्याची घंटा ही पाहायला मिळाली, धोक्याची सूचना पाहायला मिळाली जय वाघोबा लाभ संघाकरिता. पण आता मात्र कल्पेश याला काहीतरी करून दाखवायचं असेल तर अगदीच चांगली फलंदाजी होणं अपेक्षित. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळतंय. अगदीच इन बिटवीन द गॅप चेंडू यष्टांवरती आदळेल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. सो मच डीजे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण मॅच आहे. यापुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येणार आहे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय, निघून चाललाय चेंडू. एका धावेकरता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. आणि आता मात्र 2 चेंडू जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत हरिजी निसाळ. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई गावदेवी चषक 2024 मध्ये विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं वा. सन्मान्य हरी निसाळ अनगाव ज्येष्ठ समाजसेवक, विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार चेतन. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. आणि आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता सामन्याचं समीकरण आहे 8 धावांची आवश्यकता. आता मात्र जर एखादा चमत्कार घडला. दरम्यान आतिशजी सातवी समाजसेवक माणीचा पाडा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं वा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. भावेश प्लीज जरा घाई करायची. अतिरिक्त वेळ खर्च होतोय. यापुढे सुद्धा अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रनअपवरती सज्ज होईल. चेतन पाटील याच्याकडनं मात्र चूक होते. पुन्हा एकदा रनअपवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू आणि जिंकण्याकरता लक्ष जर आपण पाहिलं तर 8 धावांचं होतं. पण आता मात्र समीकरण बदलतंय. बीमार की बीमारी. इट्स नो बॉल. ये मैंने क्या कर दिया और ये क्या हो गया. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. आणि आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू 6 धावांची गरज. वॉट अ मॅच. 1 चेंडू 6 धावा होताना भरपूर वेळा आपण पाहिलंय. चेतन आता मात्र स्वतःला सांगतोय हे मी काय केलंय, हे मी काय केलंय, हे माझ्या हातून काय घडलंय. पण आता मात्र स्वतःला सावरावं लागेल. पण फलंदाजाला नामी संधी आहे. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर दिलं जाईल का. हा 1 चेंडू आव्हान कोणाचं कायम ठेवेल. जय वाघोबाला की जर्मन कोणी बी. आणि अगदीच समय सूचकतेने गोलंदाजी करणं खूप महत्वाचं असतं अशा वेळेस. पण चेंडू सोडून दिला आणि अगदीच काहीतरी वेगळं घडलं. 1 चेंडू 6 धावेची गरज. आणि इथून मात्र चेतन पुन्हा एकदा झेल पकडतोय. पण झेलला काही अर्थ नाही. फ्री हिटचा चेंडू होता आणि विजय प्राप्त करतोय जय वाघोबा लाभ संघ. मॅन ऑफ द मॅच कडे आपण नंतर वळणार आहोत. तत्पूर्वी लाभ संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे विना विलंब टॉस करता. आणि अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली होती. लाभ संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं टॉस करण्याकरता. वेळ आपण अतिरिक्त दौडू नका प्लीज. विनंती आहे. नाणेफेक करण्याकरता आपल्या समवेत जोडले जातील लकडे सर. नंतर थोडंसं एक जुगलबंदी आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. लाभ संघाच्या संघनायकांना तसेच पारिवली संघाच्या संघ